नमस्कार मंडळी. चला, आज नागपंचमीचा दिवस. आज सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमीच्या. तर मी आज माझ्या घराच्या भिंतीवरती नागनरसोबाचं चित्र लावलं आणि फोटो लावला. तर त्याची मी पूजा करत आहे. आणि ही पूजा झाली की नंतर आहे ना, ज्वारीच्या लायांची माळ घालत आहे. तर आज पंचमीच्या दिवशी ज्वारीच्या लायांची माळ घालावी लागते आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आघाडा हरळीची माळ घालायची असते. तर आता मी लायांची माळ घालून देवाची पूजा करून आम्ही वारूळ पूजाय निघालोत आता. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललोत वारूळ पूजायला. तर वारूळ आमचं खूप लांब आहे. तर आम्ही वडा पार करून चाललोत. तर आम्ही आता वारुळापर्यंत पोचलो. तर खरं तर हा महिना श्रावण महिन्यात येणारा सण म्हणजे नागपंचमी. हा सण महिन्याच्या 5व्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो. दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात. भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीपात्रातून सुरक्षित वर आले. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी होती. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी शेत नांगरत नाही, खणत नाही, भाज्या पण चिरत नाही. तर या गोष्टी पाळतात सगळे. या दिवशी गावाकडील महिला आम्ही वारुळाला जातो, नागाची पूजा करतो, नागदेवतेला दूध, लाह्या आणि पुरणाचं दिंड याचा नैवेद्य दाखवतो. नागपंचमीची गाणी, फुगड्या खेळतात. तर साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. तर आता आम्ही सगळ्या मैत्रिणी वारुळाची पूजा करीत आहोत. तर पहिला काही महिलांचा ग्रुप येऊन गेला, अजूनही पाठीमागून काही येत आहेत. आणि आम्ही सगळ्याजणी आता इथं वारूळ आहे, पण आता ते म्हणजे कमी झालं आहे. पहिलं खूप मोठं होतं, आता शेत नांगरून थोडंसं कमी झालं आहे. तर आता आम्ही सगळ्याजणी निघालोत वारूळ पूजून. तर प्रत्येकीने जिथं हे दिसल तिथं हे केल्याने आता सगळ्या कोणी फोटो काढतं, कोणी सेल्फी काढतंय. तर आम्ही सगळ्यांनी भरपूर मजा घेतली एकत्र येऊन सणाची. तर आता आम्ही सगळ्याजणी त्याला प्रदक्षिणा घालतोय वारुळाला. आणि आता आम्ही वाटेकडे चाललोत. पूर्वीला झोके बांधायचे आणि आम्ही झोकं खेळायचो. कुठं फुगड्या, गाणी, एक महिना अगोदर रोज रात्रीचं गाणी म्हणायचं, फेर धरायचा. पण आता या सगळ्या चालीरीती कमी होत चालल्यात. तर आता आम्ही सगळ्याजणी एका ठिकाणी जमून हळदी कुंकूचा मान देत आहे एकमेकीला. तर हळदी कुंकू देऊन ज्या लाह्या आहेत त्या मूठभर डोक्यावर धरून त्या बाईला म्हणायचं असतं, सई सई वाण घे, दादाचं नाव सांगून दे. तर आताच्या पोरींना लाजतात. तर त्या म्हणतात आम्हाला नाही माहिती. म्हणजे प्रत्येकाचे चाली वेगळ्या असतात. तर काही करतात, काही नाही करत. तर आम्ही सगळ्यांनी एकमेकीला मान दिला. परत आमच्या काही जावा आल्यात मागून. आणि आता फुगड्या वेगळ्या तर आता कोण खेळतच नाही ना. आज पाऊस चालू आहे इथं पण. तर लय चिखल झालेला आहे. त्या चिखलामुळं आम्ही कशीबशी वाट काढत वारुळापर्यंत आलो आहे. आणि इथं मोठा वडा आहे पाण्याचा. तर त्या वड्याच्या कडेलाच हे वारूळ आहे. मग त्याच्यामुळं तिथं काटे बिटे होते, अशा काटेरी बाबळीचं झाड आहे. त्याच्यामुळं खाली बरंच काटे पडलेले आहेत. त्यामुळं फुगड्या बिगड्या काय कोणी खेळलं नाही. पण आज संध्याकाळी मात्र नक्की खेळणार. आणि झोका तर नाहीच आहे राहिलेला आता कुठं. पण चालले म्हणजे काही बांधतात, लहान लहान मुलं खेळतात झोकासुद्धा. तर आता सगळ्यांना मानबिन देऊन निघालोत आम्ही. हा सण खऱ्या अर्थाने मुलींचा आणि स्त्रियांचा. आदल्या दिवशी रात्री संध्याकाळी सगळ्याजणी मेहंदी काढतात. आणि जी नवी नवरी आहे ती या टायमाला तिला म्हणजे बुथीने पाठवलेली असते तिच्या माहेरी. तर तिला साडी, या लाह्या आणि बरंच काही दिलं जातं. तर काही नव्या नवऱ्या त्यांच्या माहेरी गेलेल्या आहेत. आणि काही त्याच्या जुन्या झाल्यात त्याच्या घरी आहेत. तर माझ्या काही जावा आल्यात आता नंतर पाठीमागून. आणि परत आम्ही आता
फोटो बिटो काढले काहींनी. आणि आता येता सगळ्यांची पूजा होऊन आता मी घरी आले. तर माझी सूनबाई घरीच होती, कारण छोटं बाळ असल्यामुळं लांब जाता नाही आलं. त्यामुळं आता आम्ही दोघींना एकमेकींना वाण दिले. आणि आमचं छोटासा शिव आमचा त्रास देतो म्हणून त्याला काही नेला नाही लांब. आणि वड्याकडे जायचं होतं त्यामुळे गेले नाही. आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होत्या सूनबाई आणि मी पण करू लागत होते. तर आता पोळ्या न करता आम्ही आज पुरी भाजीचा बेत ठेवला. तर बटाटा भजी, पालक भजी, पुरी, श्रीखंड पुरी आणि डाळ भात, मेथीची भाजी, पापड हे आमचं जेवण झालं. आणि आता सगळ्यांनी संध्याकाळची वेळ झाली, आता सगळ्यांना वाढून घेतलं आणि सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने यथासांग जेवणाचा आनंद घेतला. तर तुमच्याकडे कशी नागपंचमी साजरी केली जाते नक्की सांगा.